मनोजचे वय संतोषच्या वयापेक्षा 6 वर्षांनी जास्त आहे. दोघांच्या वयाची बेरीज 54 वर्ष असेल तर मनोजचे आजचे वय किती? बघा आता तुम्हाला काय सांगितलं बेसिकली की कोणाच्या वयाच्या? संतोषच्या. ज्याला चाचीची लागली असतं त्याचं वय किती मारायचं? x मारायचं. किती मारायचं? x मारायचं. x कोणाला संतोष किती जास्त आहे? 6 वर्ष. कोण? मनोज. बरोबर. दोघांची वयाची बेरीज किती आहे? 54. आता x बेरीज म्हटलं म्हणजे अंतर म्हटलं असं तर वजा केला असता. अधिक 6 बरोबर 54. x आणि x किती? 2x बरोबर 7 बरोबर 24. बरोबर. आता प्लस आहे तिकडे काय तो फायनल आहे. तर 54 साइड किती राहिली? 48. आता किती जुळला तिने काय तो भागिले होते 24 जुनी 48. एक ची किंमत किती आली? 24. आता कोणाचा विचारलेला आहे? मनोजचा. मनोजचे किती? x साठी 6 आहे. x ची किंमत 24. वयाच्या वयापेक्षा 4 वर्षांनी जास्त आहे. दोघांच्या वयाची बेरीज 7 वर्ष असेल तर वयाचे वय किती? कोणाचे वय? अचे. कोणाच्या? अच्या. अ किती ना? x. अ किती ना? 4 जास्त आहे ना. दोघांच्या वयाची बेरीज किती आहे? 7. x x 2x म्हणजे 4 बरोबर 7. आता प्लस चे काय तो मायनस आहे. किती? 56 बरोबर. आता 2x बरोबर 56. जुनी किती? 56. x ची किती आली? 28. कोणाचा विचार आहे? ब ची किती आहे? x किती होईल आता? राहुलचे वय सुनीलच्या वयाचे किती पट आहे? 4 पट. दोघांच्या वयाची बेरीज किती? 55 वर्ष. कोणाच्या? सुनीलच्या. सुनील कोण ना? x. राहुल किती ना? 4x बरोबर. पट बेरीज किती दोघांची? 55. x आणि 4x x किती? 5x बरोबर 55 भागिले 5. 11 5 55. x ची किंमत किती आली? 11. आता कोणाचा विचारलं? राहुलचा. राहुलचा प्रॉब्लेम x किती? 11 वर्ष. याचे किती? 11 चौक 44. 44 किती?
किती वय? हसनचे वय कमलच्या मांडली जाते का? हसनचे वय कमलच्या, कोणाच्या? कमलच्या. मग ज्याला चाचीचे लागले असते त्याला एक्स मानायचे, बरोबर. हसन कमलच्या किती वया पट? 9 पट. आता हसन किती येणार? 9. झालं. दोघांच्या वयाची बेरीज. आता 9x आणि 1x किती झालं? किती आहे? 6. आता इकडे गुणला तिकडे बॅकला जाईल. शून्य गेला, शून्य गेला. x किंमत किती आली? 6. तर कमलचे वय किती? कमलचं प्रमाण किती? x 6 आणि हसनचे किती? 9 × 54. 54 7 x ची किंमत आली की उत्तर येऊन जातं. चंदनचे वय स्वप्नीलच्या वयाच्या 1/7 आहे. दोघांच्या वयातील फरक 66 वर्ष आहे. तर स्वप्नीलचे वय किती? आता फरक म्हटलं म्हणजे आपण काय करावं लागेल? आपण फरक काढताना काय करतो? वजाबाकी करतो. आता चंदनचे वय स्वप्नीलच्या, आता एक नंबर चंदन येईल, त्याचं प्रमाण 1 येईल, स्वप्नीलचे किती? 7. बरोबर. किती फरक दोघांची? 66 वर्ष. 7x - 1x किती? 6x. फरक किती? 66. फरक म्हणजे आपण काय करायचे? अंतर काढतो. ठीक. आता इकडे गुणन आहे, तिकडे भागीला जाईल. 11 × 66. x ची किंमत किती आली? 11. आता कोणाचं वय? स्वप्नीलचे वय. स्वप्नीलचं प्रमाण किती? 7x. 11 × 7 = 77 वर्ष. चंदनचे किती? 1. 1 गुणला 11 बरोबर 11 वर्ष. आलं 77. 11 मायनस किती? 66. सुंदरचे वय कुणालच्या वयाच्या 1/6 आहे. त्यांच्या वयातील फरक 65 वर्ष आहे. तर 5 वर्षानंतर कुणालचे वय किती? आता इथं एक गोष्ट ऍड झाली 5 वर्षानंतर. म्हणजे काय करा? ते आलेलं उत्तर असेल त्यात +5 करा. सुंदरचे वय कोणाचे? एक कोण येणार? सुंदर येणार. वयातील फरक 6x - 1x किती फरक? 65 वर्ष. 7 ने गेले किती? 5 बरोबर 65. 5 कोण जाणार? भागीला 13 × 5 = 65. x ची किंमत इथे x ची किंमत 13. आता कोणाचं विचारले? कुणाल. कोणाचं प्रमाण 6x आहे. x चं प्रमाण 13. 13 × 5 बाय मिस्टेक 78. 5 वर्षानंतर म्हणून 5 किती? येऊन जाते उत्तर काय? रामलालचे वय जगन्नाथच्या 1/5 आहे. त्यांच्या वयाचा गुणाकार 125 वर्ष आहे. तर जगन्नाथचे आजचे वय किती?
रामलालचे आणि जगन्नाथचे जगन्नाथ सोपंच आहे. रामलालचे किती 1x आणि जगन्नाथचे किती, बरोबर. हा दोघांचा व्याज काय विचारला आहे गुणाकार किती 125 1x गुणिला 5x बरोबर 125. गुणाकार म्हटलं म्हणून गुणाकार केला, फरक विचारला होता म्हणून वजाबाकी केली आणि दोघांची बेरीज केली होती म्हणून आपण बेरीज केली. ठीक आहे. आता 5x आणि 1x किती 5 आहे का 5 x x x स्क्वेअर बरोबर 125. समजतंय ना. x x दोन वेळा बोललो म्हणून x स्क्वेअर झाला. 5 आहे का 5 5. आता 5x बरोबर 125. आता इकडे x स्क्वेअर बाहेर निघाल समजा आणि 5 बाहेर. हा 5 बाहेर निघेल आणि x स्क्वेअर जसाच तसा 125 बाहेर. ठीक. 5 दुने 10 किती उरले 2 तयार झाले 25. 5 5 25. आता x स्क्वेअर बरोबर 25. 25 कोणाचा वर्ग आहे 5. x किंमत किती देणार समजतंय. इथे 64 आला असता. 64 कोणाचा वर्ग आहे 8चा. समजतंय ना. 605 आला असता कोणाचा 25चा. 400 आला असता कोणाचा 20चा. ठीक. तीच अशी संख्या असणार वीज कोणाचा तरी वर्ग असेल. ठीक. आता x किंमत किती आली आहे 5. आपल्याला काय विचारले जगन्नाथ 4च्या वेळी किती. जगन्नाथचं प्रमाण किती आहे 5. आता याचं जर 25 आहे याचं किती प्रमाण आहे 1x. 1 गुणिला किती 5. 5 आहे का 5. आता 25 गुणिला 5 25 5 आहे 125. आला गुणाकार 125. कसं आहे ना.